पीओपी गणेश मूर्ती बाबतीत न्यायिक लढाई लढण्यास राज्य शासन मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याची माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची पेणमध्ये पत्रकार परिषदेत दिली। मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचा रायगड जिल्हा दौरा रविवारपासून सुरू झाला। त्यानुसार त्यांनी पेणमध्ये भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत सदस्य नोंदणी संदर्भात बैठक घेऊन आढावा घेतला। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालती, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, ॲडव्होकेट महेश मोहिते, गटनेते अनिरुद्ध पाटील, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, युवा नेते ललित पाटील उपस्थित होते। दरम्यान यावेळी आमदार रविशेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी गणेश मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी अभय म्हात्रे, नितीन मोकल, शंकर मोकल, कुणाल पाटील आणि इतर सदस्य यांनी आशिष शेलार यांचा सत्कार करून त्यांना 11 मार्च रोजी मुंबई परेड नरे पार्क मैदानावर गणेश मूर्तिकारांचे राज्यव्यापी महामेळावा संपन्न होणार असल्याने याबाबतचे निमंत्रण शेलार यांना हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार संघटनेच्या वतीने देण्यात आले। राज्यभरातील सुमारे 25,000 गणेश मूर्तिकार या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। एकंदरीत पीओपी गणेश मूर्ती निर्मितीवर लावलेले निर्बंध हा मुद्दा ऐन उन्हाळ्यात चांगलाच तापला आहे। मुंबई 11 मार्च रोजी होणारा मूर्तिकारांचा महामेळावा आणि राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे। यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पेणचा गणेश मूर्ती व्यवसाय हजारो हात राबतात। मूर्तिकलेची ही बाजारपेठ आणि स्थानिकांचा रोजगार बुडणार नाही याची दक्षता घेऊन सरकार या प्रश्नावर गंभीरपणे विचार करत आहे। मी पर्यावरण मंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे। कायदेशीर न्यायालयीन लढाई याबाबतचे निकष, पुरावे, गाईडलाईन न्यायालयासमोर मांडले जातील। न्यायालयासमोर हा विषय टिकला पाहिजे। गणेश मूर्तिकारांना हा विषय ज्ञात आहे। न्यायालयाच्या कक्षेत असल्याने याबाबत मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही, पण गणेश मूर्तिकारांचे म्हणणे बाजू, संच, तज्ज्ञांची मते जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यासाठी गणेश मूर्तिकारांच्या पाठीशी सरकार या गाईडलाईनच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहील असे सांगितले। आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि बैठकीसाठी मी स्वतः आलो। याचं कारण माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली आहे संपर्क मंत्री पदाची। रायगडचा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे 2 संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार यांची एक प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकता रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि याबरोबर अन्य महत्वाचे जे संघटनेचे विषय आहेत त्याबद्दलची चर्चा आम्ही केली। मूर्तिकारांचा प्रश्न जो आहे या विषयामध्ये सरकार गंभीर आहे, सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तिकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये सरकार या मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका ही घेऊन उभं राहणार आहे। याबद्दल माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली, पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली, मूर्तिकार संघटनांबरोबरही चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणसेवकांना मिळेल याच दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत। की मूर्तिकार हा जो व्यवसाय जो आहे तो प्रत्येक मूर्तिकारांनी आपापल्या कष्टातून हा विकसित केलेला हा व्यवसाय, त्यानं स्वतःला तर या ठिकाणी भाकरी दिलेलीच आहे, पण अन्यही अनेक मंडळींना याच्यातून भाकरी या ठिकाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं याच्याकडे पाहत असताना, न्यायालयानं सुद्धा या गोष्टीकडे पाहत असताना स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगार करत असताना इतरांना सुद्धा भाकरी देण्याचं काम, रोजगार देण्याचं काम या व्यवसायानं या ठिकाणी केलेलं आहे। सीपीसीबी बोर्डानं जे निकष दिलेले आहेत हे निकष म्हणजे कायदा नव्हे, हे त्यांनी त्यांचं दिलेलं मत आहे, हे काही सर्वोच्च मत या ठिकाणी नाहीये। मूर्तिकार ज्या पद्धतीनं प्लास्टर ऑफ पॅरिसची बंदी मूर्तिकारांवर या ठिकाणी घालण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बाधित होणारा रोजगार, तयार होणारे सामाजिक प्रश्न
याच्यावरती तोड काढली पाहिजे प्रशासनानं आणि शासनानं देखील. शासन याविषयी निश्चितपणानं सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेईल. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जे काही थोडंफार प्रदूषण होतंय ते कसं होणार नाही ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सरसकट मूर्तींवरती बंदी टाकून, प्लास्टर ऑफ पॅरिस वरती बंदी टाकून आपल्याला चालणार नाही. रस्त्यानं जाताना अपघात होतो, एखाद्याचं तंगड मोडतं, म्हणून काय रस्त्यानं जाणं आपण टाळतो? गाडीमधून स्पीडनं जात असताना या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो, म्हणून काय स्पीडने जाऊ नका अशा पद्धतीच्या गाड्या आपण तयार करतो? याकरता आपण नियोजन करतो, या ठिकाणी स्पीडनं कसं जाऊ नये त्याचं नियोजन करतो, त्याचे नियम करतो, रस्ते चांगले बनवतो. त्याच्यामुळे स्पीडला किंवा गाड्यांमध्ये बसू नये असा अनाठाई निर्णय आपण घेत नाही. तोच विषय या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. आज कारखाने प्रदूषण किती करतायत म्हणून कारखाने थांबवतो का? तर नाही. राष्ट्र उभारणी करता ते हवेत, रोजगाराकरते हवेत. हाच नेमका निकष मूर्तिकारांना या ठिकाणी लावावा आणि मूर्तिकारांनी स्वतःच्या ताकदीवर जो व्यवसाय उभा केलेला आहे तो कसा फ्लोरिश होईल, कसा वाढेल या ठिकाणी बघण्यात यावं. पाठीशी राहणार असं अभिवचन सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. सीपीसीबीच्या काय नियम आणि निकष आहेत, ते नियम आणि निकषच्या बाबतीमध्ये त्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. त्यांच्या तशा सूचना त्या मंडळींना दिलेल्या आहेत. मला या ठिकाणी सांगावंसं अभिमान वाटते की निश्चितपणे मूर्तिकारांचा प्रश्न आपला सुटणार आहे. मूर्तिकारांच्या पीओपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पीओपी मुळे प्रदूषण होते हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये. त्याच्यामुळे पीओपीला बंदी हा विषयच येत नाहीये. आणि इतर ठिकाणचे विषय आणि अन्य राज्यातील ठिकाणचे विषय आणि महाराष्ट्रातल्या मुंबई आणि परिसरातले विषय याच्यामध्ये खूप तफावत आहे. त्याच्यामुळे मूर्तिकारांच्या पाठीशी ठाम राहण्याचं आश्वासन सन्माननीय रायगडचे संपर्क मंत्री शेलार साहेब यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. शेलार साहेब आज आपल्या रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री झालेले आहेत. जवळपास 3 दिवस ते रायगड वासियांसाठी देणार आहेत. आणि मूर्तिकारांच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की मी स्वतः मूर्तिकारांचा नेता आहे, मूर्तिकार मी आहे, मंडळ माझं आहे या भावनेतनं या ठिकाणी ते काम करणार आहेत. आणि ताकदीने या सर्व मंडळींना या भविष्यामध्ये ताकद देण्याचं काम करणार आहे.